हजारो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, स्पर्धा परीक्षेचे गुरु आदरणीय विठ्ठल कांगणे सर, तसेच सरकारच्या अयोग्य धोरणावर परखडपणे टीका करणारे आणि सामान्य जनतेला वस्तुस्थिती दाखवून देणारे सर म्हणजे विठ्ठल कांगणे सर यांच्या याच परखडपणामुळे सरकारने त्यांची इंस्टाग्राम ID कोणतेही कारण नसताना बंद केलेले आहे. विठ्ठल कांगणे सर यांचं समाजात विद्यार्थी घडवण्याचं कार्य खूप मोठं आहे. जे सरकारने केलं पाहिजे ते करत आहेत आणि मोफत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम त्यांचं चालू आहे. सदरचे सरकार, फडणवीस सरकार हे कांगणे सरांविरुद्ध मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. कोणत्या गोष्टीमुळे? तर फक्त त्यांच्या परखड व्यक्तिमत्वामुळे आणि त्यांनी सरकारच्या दाखवून दिलेल्या चुकांमुळे. तर पाहूया की सरांनी नेमकं काय केलेलं आहे. लोकांचा आवाज म्हणून काम करतात, एवढंच नाही तर त्यांचं असं काय आहे का की तुमच्या विरोधात बोलतात तर ते सगळ्याच विरोधात बोलतात. मग ते कोणता पक्ष असो, सत्ता असो, त्यांना काही घेणं देणं नसते. सर्व समावेशक त्यांचं व्यक्तिमत्व आहे. तरी सुद्धा कांगणे सरच्या बोलण्याने तुम्हाला अशा कोणत्या मिरच्या लागल्या की तुम्हाला त्यांचं चॅनल सस्पेंड करावं लागलं? एवढी मोठी कारवाई त्यांच्यावर करावी लागली की तुम्ही त्यांचं इंस्टाग्राम सस्पेंड करून टाकलं किंवा त्याला डिॲक्टिव्ह केलं. काय नेमकं कांगणे सरनं असं काय तुमचे घोडे मारले हो? कांगणे सरनं असं नेमकं काय केलं? कांगणे सर काय बोलले? सस्पेंड केले तरी चालेल पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. काय बाबासाहेबांनी या महाराष्ट्राला, भारताला संविधान दिले, जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान दिलंय, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय, माणसाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढलं. त्या बाबासाहेबांवर म्हणजे कोणी जर बोललं किंवा त्यांचे जर विचार जर समजा कोणी जोपासत असेल किंवा त्यांच्या विचारावर जर कोणी बोलत असेल आणि हे संविधान टिकलं पाहिजे, ही राज्यव्यवस्था टिकली पाहिजे आणि हा भारत टिकला पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे म्हणून कोणी बोलत असेल तर तुमच्या का बुडाला मिरच्या लागाव? प्रश्न आहे की नाही? समजा इथं लिहिलंय वकील अनिल मिश्रा ज्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला होता त्यांच्या विरोधात हे बोलले, मग तुमच्या बुडाला का मिरच्या लागल्या? बाबासाहेब तुमचे दुश्मन आहेत का? या सरकारचे दुश्मन आहेत का बाबासाहेब? का तुम्ही बाबासाहेबांचा द्वेष करता? किंवा मग पुढचा व्हिडिओ केला त्यांनी जंगली रमी प्यावना महाराज, कृषी मंत्री स्वतः विधानसभेमध्ये बसून विधिमंडळात बसून रमी खेळत होते. इथल्या तरुणांनी काय आदर्श घ्यायचा? इथल्या तरुणांनी तेच पाहायचं का? त्यांचं रमी खेळलेलं पाहून आपण रमी खेळायचं, अवैध धंदे करायचे आणि त्याच्यामध्ये घर दार माय बाप सगळं गमवायचं, लाखो करोडो रुपये घालायचे आणि मग स्वतः बी संपून जायचं, लेकरं बाळं उघड्यावर पडायचे. मग याच्यामध्ये जे चांगलं आहे, जनतेच्या ह्याच्यात आहे ते बोलले तर तुम्हाला इतकी का मिरची लागा? सरकारला मिरची लागण्याचं कारण काय? तुमच्या बुडाला नेमकी आग का होते? किंवा मग आणखी आहेत व्हिडिओ सर, जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या, पोलीस भरतीचं काय? 20 ते 25 लाख पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना कांगणे सर मार्गदर्शन करतात. आम्ही त्यांच्या सोबत असतो नेहमी, आम्हाला माहिती आहे आम्ही काय करतो त्यांच्यासाठी. ते मग हे करत असताना त्या विद्यार्थ्यांसाठी, गोरगरिबांसाठी बोलणं म्हणजे तुमच्या विरोधात बोलणं आहे का ते? म्हणजे तुम्हाला एवढ्या का मिरच्या लागाव सरकारला? किंवा मग सरन्यायाधीशावरील हल्ला, या देशाचं सर्वोच्च न्यायालय, त्या सर्वोच्च न्यायालयाचा एक सरन्यायाधीश आहे जो या देशाची कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो प्रश्न अबाधित म्हणजे कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, तिला कोणताही धोका निर्माण होऊ नये, गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळावी म्हणून जे काम करणारे लोक आहे, या देशातलं सर्वोच्च पद असलेलं न्यायव्यवस्थेमधलं सर्वोच्च न्यायाधीश, त्याच्यावर चप्पल फेकून मारले, त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही, मग त्याच्यावर कांगणे सर बोलले तर तुमच्या बुडाला का मिरच्या लागा? म्हणजे तुमची तशी इच्छा आहे का की अशा सरन्यायाधीशांना मार दिला पाहिजे म्हणजे इथली जी न्यायव्यवस्था आहे ती बदनाम होईल, लोकांना न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही आणि मग समाजात अराजकता माजेल? असं काय आहे का तुमच्या मनात? किंवा हे पडळकर आवाड कार्यकर्त्यात हाणामारी सुधारे झाकण झुल्यानो, तर हे जे विधानसभेमध्ये बसून विधिमंडळामध्ये बसून जी लोक या राज्यासाठी कायदे निर्मिती करतात तीच लोक जर असे कायदे हातात घेत असतील आणि स्वतः जर भांडाभांडी करत असतील, सडक छाप रोड रोमिओ सारखे, एखाद्या रस्त्यावरील गुंडांसारखे, आणि त्याच्यावर जर कांगणे सर बोलत असतील तर तुमच्या बुडाला काय मिरच्या लागाव्यात? म्हणजे काय गरज आहे तुम्हाला मिरच्या लागण्या? बघा, भटके कुत्रे शिक्षकांनी मोजावे. इथली शिक्षण व्यवस्था कशी असावी? ज्या सावित्रीबाई फुलेंनी, ज्या महात्मा फुलेंनी अंगावर शेण चिखल घेतला पण इथल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला, बहुजनांना शिकवलं, त्या शिक्षणाचा वारसा पुढे चालावा आणि गोरगरिबांना मोफत शिक्षण मिळावं म्हणून शिक्षणविषयक कळवळ व्यक्त केली आणि शिक्षकांचा मान राखला जावा, आदर राखला जावा आणि शिक्षकांना फक्त शिकवण्याचं काम असावं असं ज्या कांगणे सरांनी म्हटलं आणि शासनाच्या विरोधामध्ये बोलले, त्याच्यात तुम्हाला काय अशा मिरच्या लागाव्यात? एखाद्या चुकीच्या धोरणावर बोलणं म्हणजे इथं चुकीच्या धोरणावर बोलणं पाप आहे का? गुन्हा आहे का? फाशी देऊन टाका ना सरळ सरळ, तुमच्या विरोधात बोलले की सांगून टाका, निवडणुका घेऊ नका, सांगून टाका की आम्ही हिटलरचे वंशज आहोत, आम्ही त्या काय म्हणतो आपण त्याला जालियनवाला बाग हत्या करणाऱ्या जनरल डायरचे वंशज आहोत, नव्हे आम्ही मुघलांचे वंशज आहोत म्हणा, की इथल्या हिंदू धर्माला किंवा इथल्या जे सर्वसामान्य लोक एकत्रितपणे राहतात, वागतात, बोलतात त्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना आम्ही आता छळून छळून मारणार म्हणून सांगून टाका आणि तुमची हुकुमशाही चालू करा. कशाला निवडणुकाची नाटकं करता? कशाला सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर बोलणाऱ्या लोकांचे चॅनल सस्पेंड करता? फाशी देऊन टाका ना त्यांना सरळ सरळ, म्हणजे तुमच्या विरोधात कोणी बोलणार उरणार नाही. उच्च जात कोणती? म्हणजे जे जातीच्या किंवा धर्माच्या
यांनी जे अराजकता माजवतात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, जाती जाती धर्मात भांडणं लावून त्यांच्या विरोधात कांगणे सर बोलतात. महाराष्ट्र भ्रष्टाचारात देशात प्रथम. ज्या राज्याचं पुरोगामी राज्य म्हणून जे राज्य महाराष्ट्र म्हणजे भारतातलं सर्वोत्कृष्ट चांगलं राज्य, जिथली परंपरा संस्कृती सर्वोत्कृष्ट आहे, असं एक चांगलं राज्य तुम्ही मातीत मिळवलं. देशामध्ये महाराष्ट्र भ्रष्टाचारात प्रथम आला, तरी सुद्धा तुम्हाला ते रोखणं झालं नाही. म्हणजे तुम्हाला भ्रष्टाचार थांबवता येत नाही, तुम्हाला व्यभिचार थांबवता येत नाही, तुम्हाला बलात्कार थांबवता येत नाही, तुम्हाला चोऱ्या थांबवता येत नाही, तुम्हाला खून दरोडे थांबवता येत नाहीत. अशा प्रकारचं कार्य आहे ते एक विठ्ठल कांगणे सरांनी केलं आहे आणि नागरिकांना अवगत करण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या या जागरूक करण्याच्या कामामुळे सरकारने म्हणजेच फडणवीस साहेबांनी त्यांच्यावरती त्यांची इंस्टाग्राम आय डी बंद करून टाकलेलं आहे, जेणेकरून की त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण आणि बोलण्याच्या हक्काचं गळचेपी व्हावी यासाठी. सरकार हे अयोग्य पद्धतीने जे नागरिकांना योग्य पद्धतीने जागरूक करण्याचं काम करत आहेत, त्यांच्या विरुद्ध अशा प्रकारची पावले उचलून त्यांना त्रास देण्याचं काम करत आहेत. अशाच प्रकारचं काम सरकारने विठ्ठल कांगणे सरांच्या बाबतीत केलेलं आहे. तसंच एक व्यक्ती जो रविराज साबळे पाटील आहे, जो नागरिकांना अवगत करण्याचं काम करत आहे, त्याच्या बाबतीतही सरकारने